धनंजय मुंडे यांची मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। धनंजय मुंडे यांनी 2 वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। काल आणि आज सलग 2 दिवस धनंजय मुंडे फडणवीसांना भेटले। धनंजय मुंडेंच्या सलग 2 दिवस मुख्यमंत्र्यांच्या भेटीनं चर्चांना उधाण आलं आहे। मंत्रिमंडळात पुन्हा सहभागी होण्यासाठी पुन्हा लॉबिंग सुरू झाल्याच्या चर्चा आहे। बुधवारी दुपारी धनंजय मुंडेंची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत पहिली भेट झाली। गुरुवारी धनंजय मुंडेंनी पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। गुरुवारी मुंडेंच्या भेटीआधी अजितदादा मुख्यमंत्री फडणवीसांना वर्षावर भेटले। अजितदादांची 11:30 वाजता वर्षावर मुख्यमंत्र्यांची भेट झाली। त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची सह्याद्रीवर तटकरेंसोबत भेट झाली। दरम्यान अजित पवारही सह्याद्रीवर पोहोचले। अजित पवारांनंतर धनंजय मुंडेही सह्याद्रीवर पोहोचले। सह्याद्रीवर दादा, तटकरे, फडणवीस आणि मुंडे भेटल्याची चर्चा आहे। 2 दिवसात मुंडे आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या 2 भेटी झाल्यानं मंत्रिपदासाठी धनंजय मुंडे लॉबिंग करत असल्याच्या चर्चा आहेत। कृषी घोटाळ्यात, अवजार खरेदी घोटाळ्यात मुंबई उच्च न्यायालयाची क्लीन चिट मिळाल्यानंतर धनंजय मुंडे मंत्रिमंडळात सहभागी होणार असल्याच्या चर्चा आहेत। मुंडेंच्या मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू असल्याच्या भेटीगाठीनं चर्चा वाढल्या। इतर मंत्र्यांच्या अतिरिक्त खाती धनंजय मुंडेंना देण्याच्या चर्चा। धनंजय मुंडेंनी लॉबिंग सुरू केली असली तरी विरोधकांचा मुंडेंना मंत्रिपद देण्याला कडाडून विरोध आहे। मला असं काही वाटत नाही। त्यांचा तो आटोकाट प्रयत्न चालू असेल, परंतु यांना घेतलं तर सरकारच्या वरती सुद्धा काही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होणार।